नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहे। मार्केटमध्ये भरपूर असे गाजरे आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गाजरे घेतले जातात। तुम्ही भरपूर वेळेस हा गाजराचा हलवा बनवला असेल, पण इथे मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा गाजराचा हलवा करून दाखवणार आहे। हलवा बनवत असताना तुम्ही साखरेचा यूज भरपूर प्रमाणामध्ये यूज केला असेल, पण इथे मी तुम्हाला हा गुळाचा गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे। जे लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त अशा आवडीने खातील। ज्यांना साखर जमत नाही ते सुद्धा असा हा गुळाचा हलवा खाऊ शकतील। तर एवढा सुंदर हा हलवा बनवून तयार होतो आणि खायला खूप टेस्टी आणि तेवढाच पौष्टिक आहे। तर साखरपेक्षा गुळ कधीही चांगला असतो आणि गाजर देखील तेवढेच पौष्टिक आहेत। तर त्यामुळे मी तुम्हाला हा गुळ आणि गाजराचा हलवा इथे करून दाखवत आहे। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर इथे मी हे पाव किलो गाजर घेतलेले आहे। तर पाव किलो मध्ये मला फक्त 4 गाजर मिळालेले आहेत आणि या गाजराला स्वच्छ धुवून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि बाकीचे मी गाजर हे खिसून घेतलेले आहेत। तर ही बारीक जी खिसणी आहे तिला आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत। मस्त असा लांब लांब आपल्याला हे किस छान पडतो। तर अशा आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत। गाजर निवडत असताना मस्त असे लाल लाल गाजर निवडायचे, म्हणजे त्याचा गाजराचा हलवा खूप छान असा लागतो आणि खायलाही चवदार लागतो तो। तर इथे मी हा गाजर खिसून घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा लाल लाल झालेला आहे। आता लगेच आपण याचा हलवा बनवून घेऊयात। आता या कढईमध्ये मी 2 चमचा तूप घालणार आहे। आता आपलं तूप चांगलं वितळलेलं आहे। आता यामध्ये आपण हा खिसलेले गाजर आहे ते यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया आपण। तर हा किस या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे याची चव खूप छान अशी येते। तर साधारण आपल्याला हे 2 ते 3 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। जर हाय फ्लेमवर ठेवताल तर हा किस करपू शकतो। तुपामध्ये असा परतून घेतला की याला रंग देखील खूप सुंदर असा येतो। तर याला तुपामध्ये असं भाजून घेतलीये तर खूप छान असा वास यायला लागलेला आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर बदललेला आहे, खूप सुंदर असा झालेला आहे। आता यामध्ये आपण दूध घालायचं आहे। तर इथे मी हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर दूध घेताना आपल्याला साईसगट दूध घ्यायचं, म्हणजे छान अशी खव्यासारखी अशी चव येते त्याला। आधी दूध घातल्यानंतर याला देखील चांगलं हलवून घेऊया आपण। आता इथे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला आणि याला व्यवस्थित चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर याला अजून पाणी सुटलं जातं। आपल्याला ह्या दुधातच चांगला आपला हा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा याला छान अशी उकळी आलेली आहे। आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालूयात। तर इथे मी हे 3 ते 4 काजू घेतलेले आहेत, त्यालाही चांगलं काप करून घेतलेले आहे। 3 ते 4 बदाम घेतले, त्याला देखील चांगलं काप करून घेतलेले आहेत। थोडेसे पिस्ताचे काप घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये थोडेसे मनुके घालायचे आहेत आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। तुम्हाला ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून सुद्धा यामध्ये घालू शकता, पण मी यातच हे ड्रायफ्रुट्स घालतेय, अशी पण खूप छान अशी चव लागते। आता यावर एक झाकण लावून घेऊयात आणि याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता। तर बघा मस्त इथे आपलं हे दूध सगळं चांगलं आटलेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकता छानपैकी शिजून झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। तर यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं आहे। तर बघा मस्त आपला हा गुळाचा हलवा खूप सुंदर लागतो खायला आणि पौष्टिक पण आहे। आता हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। खूप कोरडं करून घ्यायचं नाही, थोडंसं ओलसर, म्हणजे थोडंसं पाणी असलं पाहिजे, म्हणजे हे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे हा गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो।
गूळ मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं अजून छान पाणी सुटलं जातं. तर आपण नेहमी साखरेचाच बनवत असतो, पण एक वेळेस ह्या गुळाचा करून बघा. खूप सुंदर असा हा हलवा लागतो आणि खायला खूप छान असा पौष्टिक आहे. तर बघा, गूळ आपला व्यवस्थित यामध्ये वितळून घेतलेला आहे आणि याला छान असं पाणी सुटलेलं आहे. तर हलवा म्हटलं की काही जणांना खूप अवघड वाटल्यासारखं वाटतंय, पण इथे बघा किती सोप्या पद्धतीने हा हलवा केलेला आहे. आता इथे गॅस हाय फ्लेमच ठेवूयात, म्हणजे यातलं पूर्ण असं पाणी आटून घ्यायचं आपल्याला. आता इथे झाकण वगैरे लावायची गरज नाही आपल्याला. असंच आपण हा हलवा व्यवस्थित चांगला हलवून घेऊयात. आपण साखरेचा भरपूर वेळेस हा हलवा केलेला असेल, पण एक वेळेस ह्या गुळाचा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर हा एकदम साधीसोधी रेसिपी आहे. गाजराचा हलवा म्हटलं की काही जणांना खूप अवघड वाटतो, पण इथे बघा किती सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर खूप छान असा हा व्हिडिओ आहे. तर इथं बघा थोडंसं आपलं इथं पाणी आटलेलं आहे. थंडीच्या दिवसामध्ये जेवढं पौष्टिक खाल तेवढं चांगलं असतं. तर हा हलवा साखर इतकाच गोड आणि तितकाच पौष्टिक झालेला आहे. साखरचा नेहमीच बनवतो आपण, पण यात एक वेळेस या गुळाचा हलवा घरी नक्की ट्राय करू शकता आणि खायला खूप छान आहे, हेल्दी आणि पौष्टिक आहे. असं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तर वेलची पावडर आधीच घालायची नाही, नाहीतर त्याची चव निघून जाते. तर हलवा शिजत आल्यानंतर शेवटीला ही वेलची पूड घालायची, म्हणजे त्याची टेस्ट अजून खूप सुंदर अशी येते. आणि याला व्यवस्थित चांगलं असं हलवून घेऊया आपण. आता इथे गॅस बंद करून घेऊया. तर तयार आहे आपला गरमागरम हा गाजराचा हलवा. आता हा हलवा तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते. सर्व्हिसिंग बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण हा हलवा टाकून घेऊया. तर रंग बघू शकता खूपच जबरदस्त आलेला आहे. तर गाजरा निवडत असताना मस्त असे लाल लाल निवडायचे, म्हणजे त्याचा रंग खूप छान येतो. आणि हा किस तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा, म्हणजे रंग जसाला तसा राहतो याला. तर बघू शकता खूपच जबरदस्त असा तयार झालेला आहे आणि हा खायला खूप छान पौष्टिक आणि हेल्दी आहे. नेहमी आपण साखरचा गाजराचा हलवा बनवत असतो, पण एक वेळेस या गुळाचा हलवा बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता यावर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स वरून टाकते. वाव, मस्त असा आणि वास तर खूप जबरदस्त असा आलाय. तुम्ही यामध्ये दूध घालतायत ना, त्यामध्ये तुम्ही दुधाची साय देखील यामध्ये टाकायची, म्हणजे खव्यासारखीच अशी चव येते. खवा देखील आपल्याला यामध्ये घालायची गरज नाही, किंवा मिल्क पावडर असेल ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची गरज नाही. तर साईमुळे त्याला एक छान अशी टेस्ट येते आणि मस्त असा खवासारखाच आपल्याला हा हलवा लागतो. तर इथे आपला हा मस्त असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे. तर लहानापासून ते मोठेपर्यंत सगळे मस्त असे आवडीने खातील. तर कसा वाटला तुम्हाला हा गूळ टाकून बनवलेला गाजराचा हलवा? तर साखर न वापरता तुम्ही हा गूळ वापरून हा गाजराचा हलवा बनवू शकता. तर अगदी खायला पौष्टिक आणि हेल्दी आहे. तर साखरपेक्षा तुम्ही हा गुळाचा हलवा घरी नक्की ट्राय करा आणि मला कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.